गोमाता सोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेलसवाडी येथे ठिय्या आंदोलन। मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोमाता सोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्याबद्दल झालेल्या घटनेचा निषेधार्थ बेलसवाडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येत असून आंदोलकांकडून आरोपीचे घर जमीनदोस्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे। आम्ही आमच्या गावात जी घटना घडली बेलसवाडी येथे ते खूप म्हणजे सांगायची बी लाज वाटते अशी परिस्थिती आमच्या गावची। की 3 दिवस झाले आम्ही शांततेत म्हणजे प्रशासन आम्हाला खूप सपोर्ट करते आहे। म्हणजे पोलिसांनी व्यवस्थितरित्या त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे, परंतु आमची जी मागणी आहे त्यांची दादपुकार घ्यायला कोणीच तयार नाही आहे। आमची जी मागणी आहे की बुवा त्यांना कठोर कारवाई म्हणून त्यांच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात यावे एवढी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे। 3 दिवस झाले शांततेत आम्ही बसलो म्हणजे अर्ज करून शांततेत चाललं होतं, परंतु आज नाईलाज आम्हाला 3ऱ्या दिवशी इथे आंदोलन करावं लागत आहे। म्हणून आम्ही हे सर्व गावकरी इथे ठिय्या आंदोलनात बसलेले आहेत। मुस्लिम समाजाच्या वतीने आज प्रशासनाला आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी असं एक निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। नाही काय असते, कारण सर्वांना असं वाटते की बुवा ही जी घटना घडलेली आहे ते एकदम म्हणजे आपण म्हणू निंदनीय आहे। म्हणजे कोणीही कोणत्याही समाजाचा असो, म्हणजे आपण काही कोणत्या समाजाला उद्देशून हे आंदोलन उभं केलं आहे असं नाही आहे। जे घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे। काय मागणी राहणार आहे? आमची मागणी एवढीच आहे की बा प्रशासनानं आमच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या घरावरती बुलडोझर चालवून त्यांचं म्हणजे घर पाडण्यात यावे। आपलं नाव? माझं नाव जयेश शांताराम पाटील। आमच्या गावात खूप निंदनीय घटना घडलेली आहेत, त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे। काय मागणीसाठी तुम्ही आंदोलन करताय? आमची एकच मागणी आहे, त्या नाराजमाचं घर पाडण्यात यावं, आमची इतकीच फक्त मागणी आहे। मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे की त्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आपण कसं बघता त्या निवेदनाकडे? ही घटना इतकी लाजिरवाणी आहे की सर्वांनाच असं वाटते की बा ही घटना घडायला नको होती, पण ती घडली म्हणून सर्वांना त्या गोष्टीचा सर्व त्या गोष्टीची निंदा करत आहे। आपलं नाव? माझं नाव चेतन सुभाष पाटील।